चला तर मग मैत्रिणींनो, आज आहे ना बिस्किटांचे गुलाबजाम बनवूयात. एकदम सोप्या पद्धतीने. मी इथं पार्ले बिस्किट घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडचे बिस्किट घेऊ शकता. त्यासाठी मी ते 1 कपभर इथं दूध गरम करून घेतलेलं होतं. कोमट दूध घ्यायचं आहे. बिस्किट पटकन भिजले जातात. चमच्याभर तूप टाकून घ्यायचं आहे. पीठ तयार करून घ्यायचं आहे गुलाबजामुनच्या पिठाप्रमाणे. काही नाही, सोपं सरळ पद्धतीने बनतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही. ते पीठ मिक्स झालं की काढून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी 1.5 ग्लास छोटा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. साखर टाकलेली आहे. 1 इलायची टाकून घेतलेली आहे. इथं पाक वगैरे अजिबात करायचा नाही. फक्त एक साखर वितळून थोडीशी चिपचिप अशी हाताला लागायला लागली की लगेच ते पाक गॅस बंद करायचा आहे. नंतर आपण तयार करून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे बॉल्स तयार करायचे आहे आणि बॉल्सला क्रॅक्स येणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचे. क्रॅक्स आले तर बॉल पीठ मळून बॉल्स तयार करून घ्यायचे. हे बॉल्स आप्पे पात्रामध्ये थोडं तूप लावून फ्राय करून घ्यायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते डीप फ्राय पण करू शकता, पण डीप फ्रायमुळे जास्त तेलकट होतात आणि खूप ऑइली बनतात. त्यापेक्षा हे सरळ सोप्या पद्धतीने लगेच हे बॉल्स पाकात टाकायचे आहे. 5 मिनिटानंतर मस्त असे गुलाबजामुन सर्व्ह करायचे.